नमस्कार मैत्रिणींनो, @आरतीज किचन 27 चॅनलवर आपले सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण झटपट अशी बनणारी उकडलेल्या अंड्याची रस्सा भाजी पाहणार आहे। एकदम पटकन होते आणि झणझणीत मस्त लागून जाते। तर त्याच्यासाठी आणि त्यातल्या त्यात जर आपलं हे वाटण रेडी असेल ना, तर मग फक्त 5 मिनिटाच्या आत तुमची ही भाजी रेडी होऊन जाते। आता मी कढईमध्ये थोडं जास्त तेल टाकले। ही उकडलेली अंडी आपण त्याच्यात टाकून घ्यायची आहेत। त्यांना 5 मिनिटं तरी परतून घ्यायचं आहे। जरा 1-2-3 मिनिटं झाल्यानंतर त्याच्यात हळद, मीठ आणि लाल तिखट टाकलेले आहे मी अगदी किंचित। आता ह्याला छान ह्याचं बाहेरचं जे कोटिंग आहे ना, त्याला थोडासा गोल्डन ब्राऊन होऊन द्यायचं, त्याला थोडासा कलर येऊ द्यायचा आहे। मग ते अंडे आपण बाहेर काढूया। आता ते जे उरलेले तेल आहे त्याच्यातच मी हा वाटलेला मसाला घालते, त्याला छान परतून घ्यायचे। जर तुमच्याकडे मसाला नसेल तर तुम्ही सरळ कांदा बारीक चिरून घालू शकता आणि टोमॅटोची प्युरी टाकायची। ह्याच्या व्यतिरिक्त काही करू नका बदल। आता मग त्याच्यात मी घरचा मसाला टाकलाय आणि तुम्हाला हवं तेवढं तुम्ही पाणी टाका, जास्त घट्ट किंवा जास्त पातळ सुद्धा करू नका। आता त्याचं कारण मी तुम्हाला पुढे गेल्यावर सांगते। मी आता हे पहा किती पातळ केलेलं आहे। आता त्याच्यात मी एक चमचा मीठ, म्हणजे चवीनुसार मीठ टाका, तुमचं किती रस्सा आहे त्यानुसार, आणि 1 चमचा चिकन मसाला टाकलेला आहे। त्याने अजून छान आपल्या भाजीला चव येऊन जाईल। आता चांगली उकळी येऊ द्यायची आहे आणि इकडे ह्या एका अंड्याचे मी 2 भाग करते। नाही केले तरी चालेल, त्याला फोकनी टोचा मारल्या ना अख्ख्या अंड्यांना तरीसुद्धा चालेल, पण अशा प्रकारे केलं ना तर पूर्ण अंड्यामध्ये ते बलकसुद्धा मस्त मिश्रण होतं आणि आपली भाजीसुद्धा घट्ट व्हायला मदत होते आणि रश्श्याला चवसुद्धा येऊन जाते। आता माझी इथं मी पाहू शकता एक बलक मी काढले आणि ते असं थोडंसं स्मॅश करूया, म्हणजे भाजीला छान अजून चव येईल आणि घट्टसुद्धा व्हायला मदत होईल। आता 5 मिनिटं गॅस बारीक करून ठेवा की तुमची भाजी लगेच रेडी होऊन जाईल। चपाती आणि भाताबरोबर मस्त भाजी लागून जाते। रेसिपी कशी वाटली, आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।